तर एप्रिल महिन्यातच राज्यात तीव्र उन्हाळ्याच्या झळा बसू लागल्यात आणि अनेक भागात या उन्हामुळे तापमान वाढीमुळे लोक कसे हैराण झालेत याचा घेतलेला आढावा पाहूया। अकोला तापमानाचा आज नवा रेकॉर्ड करणार का याकडे अकोलेकरांचं लक्ष लागलंय, कारण कालचं तापमान जे होतं 46.9 अंश सेल्सिअस होतं आणि आज 47 कडे अकोल्याची वाटचाल सुरू झालेली आहे आणि कालपेक्षाही अधिक उन्हाची दाहकता जी आहे ती जाणवत आहे। अकोल्याचा टावर चौक आहे, या टावर चौकात गर्दी जी आहे त्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणात असते, मात्र रस्त्यावरली रहदारी जी आहे लोकांची ती फार कमी झालेली आहे, कारण वाढती ऊन जी आहे ती लोकांना घराबाहेर निघू देत नाही आहे आणि जे लोक बाहेर निघालेले आहेत ते उन्हापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी उपरणं असेल, गॉगल असेल, या सर्व गोष्टी घालाव्या लागतात आणि एप्रिल 2019 रोजी जे तापमान होतं 47.2 त्याचा रेकॉर्ड आज अकोल्याचं तापमान मोडते का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। वर्धा जिल्ह्यात तापमानाने आता उच्चांक गाठलेला आहे। वर्ध्याचं तापमान जे आहे ते 46.4 अंश सेल्सिअस इतकं नोंदलं गेलेलं आहे। वर्ध्याच्या तापमानामध्ये सतत होणारी वाढ हे कशामुळे होते याचं नेमकं कारण काय, अशा प्रकारच्या चर्चा आता नागरिकांमध्ये रंगलेल्या आहेत। विशेषतः विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भात अमरावती, चंद्रपूर, अकोला हे जिल्हे बऱ्याचदा तापत आलेले आहेत, त्यांचा पारा हा मोठ्या प्रमाणात राहिला, वाढत राहिला। पण आता अलीकडे मात्र वर्धा जिल्ह्याचं तापमान हे सतत वाढताना दिसतं। वर्धा जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवस 45 अंश सेल्सिअस तापमान सतत राहिलं, आता तर उच्चांक गाठत हेच तापमान 46.4 अंश सेल्सिअस इतकं झालेलं आहे। विदर्भात आज काही शहरांमध्ये कमाल तापमान 47 अंशांपर्यंत जाईल का असा प्रश्न आहे। सकाळपासूनच विदर्भामधील सर्वच जिल्ह्यांमध्ये, सर्वच प्रमुख शहरांमध्ये तीव्र ऊन जी आहे ती जाणवते आहे। अकोला आणि अमरावतीमध्ये तर कमाल तापमान जो आहे तो 46.9 अंश सेल्सिअसपर्यंत गेलेला होता, जवळपास 47 अंश सेल्सिअस तापमान तिथे होता। त्यामुळे आज 47 अंशांच्या वर तापमान जाईल का आणि विदर्भामध्ये एप्रिल महिन्यामध्ये 47.2 अंश सेल्सिअस तापमानाचा जो एक विक्रम आहे तो मोडला जाईल का असा प्रश्न आहे। हवामान विभागाने आज सुद्धा दिवसभर तीव्र उकाळा जाणवेल असा अंदाज व्यक्त केलेला आहे। राज्यामध्ये एक प्रकारची उष्णतेची लाट आली आहे आणि नाशिक देखील थंड हवेचं ठिकाण म्हणून ओळखलं जातं आणि नाशिकचा पारा देखील जवळपास 40शी पार गेल्याचं पाहायला मिळते। एकूणच नाशिकमध्ये गेल्या 2 दिवसांपासून जर कमाल तापमान जर पाहिलं तर 41.5 अंश सेल्सिअस इतकं या ठिकाणी नोंदवलं जात आहे। त्यामुळे नाशिकमध्ये देखील उन्हाची तीव्रता ही जी आहे ती अधिकाधिक वाढत असल्याचं पाहायला मिळते। मागच्या 10 दिवसांपासून देखील जवळपास 40 ते 41 अंश सेल्सिअस इतकं तापमान जे आहे ते स्थिरावल्याचं पाहायला मिळते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।